भूतान हा जगातील आनंदी माणसांचा देश. यालाच लँड ऑफ द वंडर ड्रॅगन असे म्हटले जाते. भूतान हा बौद्ध धर्मीय देश, भारताचा अगदी सख्खा शेजारी. भूतानची बरीच आर्थिक व्यवस्था ही भारतावर आणि भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे. अतिशय सुंदर आणि शांत असा हा देश. या देशाची सहल करायची असेल तर पारोपर्यंत विमानाने जाता येते, पण ते थोडे गैरसोयीचे आणि निसर्गाचा आनंद मर्यादित घेणारे आहे. त्यापेक्षा वेस्ट बंगालमधून पश्चिम बंगालमधून सीमारेषा ओलांडून थिंपूला जाणे हे अधिक श्रेयकर ठरते. 6 तासाच्या प्रवासात तुम्हाला भूतानची ओळख होते. जागोजागी तुम्हाला असे पांढरे झेंडे लावलेले दिसतील. मृतात्म्यांना शांती मिळण्यासाठी, सद्गती मिळण्यासाठी निदान 108 झेंडे लावले जातात. झेंड्याच्या रंगाप्रमाणे त्याचे महत्त्व कमी अधिक आणि वेगळे असते. भूतानमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे झेंडे दिसतील. भूतानची 2 मुख्य शहरं म्हणजे थिंपू आणि पारो. पश्चिम बंगालमधील जयगाव या सीमारेषेवरील गावातून तुम्हाला सहज भूतानच्या फुनशेलिंग या शहराला जोडता येते, जाता येते. साधे परमिटवरच येथे प्रवास होतो. फुनशोलिंगला अनेक हॉटेल असल्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी त्या शहराचा आनंद घेऊ शकता, राहू शकता. हॉटेल स्वच्छ, प्रशस्त रूम आणि निसर्ग सौंदर्य सहज उपलब्ध असलेल्या अशा आहेत. फुनशेलिंग ते थिंपू हे अंतर साधारण 165 किलोमीटरचे असून साधारण 6 ते 7 तास या प्रवासाला लागतात. संपूर्ण प्रवास हा नागमोडी रस्त्याचा आहे. अशी सौंदर्यस्थळे तुम्हाला जागोजागी दिसतात. भूतानमधला हा सर्वोच्च बिंदू असून येथून तुम्हाला हिमशिखरे दिसतात. 108 सैनिकांच्या नावाने येथे ही स्मारके उभारलेली आहेत. ज्यांनी भूतानच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलं अशांसाठी हा नितांत सुंदर परिसर सजवलेला आहे. आपल्या लिहिण्याच्या पाटीचे काळे दगड जे असतात, त्या दगडाच्या स्लाइस नैसर्गिकरित्या निघत असतात. त्यातून ही छपरे बनवलेली असतात. येथून तुम्हाला हिमालयन रेंज, बर्फाच्छादित शिखरे दिसतात. त्यांची नावे इथे लिहिलेली आहेत. फुनशोलिंग ते थिंपू हा घाट रस्ता असल्यामुळे अनेक ठिकाणी जर दरडी कोसळल्या असतील तर प्रवासाचा वेग मंदावतो. रस्ते लहान असले तरी चांगल्या पद्धतीने बांधलेले आहेत. भारतीय सैन्याकडे या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे असे म्हटले जाते. थिंपूवरून एक फाटा पारोला देखील जातो. पारो हे असेच एक मोठे शहर आहे जिथे विमानतळ आहे, जिल्हा न्यायालय आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस आहेत. पारोवरून तुम्ही परत थिंपू मार्गे फुनशोलिंगला येऊ शकता आणि भारतात प्रवेश करू शकता. थिंपूची काही वैशिष्ट्ये आहेत. थिंपू हे जगातील अशा काही राजधानीपैकी एक आहे की तिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही, तरी वाहतूक कोंडी होत नाही आणि वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने सर्व नागरिक पाळतात. बुद्ध डोंडम्मा इथे समोरच डोंगरावर एक 51 मीटर उंचीची सोन्याचा मुलामा दिलेली बुद्ध मूर्ती आहे. इथून संपूर्ण थिंपू शहर दिसते.
मेमोरियल चार्टन भूतानच्या तिसऱ्या राजाच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेला हा एक पांढरा स्तूप आहे आणि तो देखील थिम्पूचे एक प्रमुख आकर्षण आहे. भूतानमध्येच ताशिछोझोंग हा एक किल्ला आहे. तिथे मठही आहे आणि सरकारी सचिवालय देखील आहे. येथील वास्तुकला आणि लाकडी कोरीवकाम बघण्यासारखे आहे. येथून जवळच या माछो नदीमध्ये तुम्हाला रिव्हर राफ्टिंग करता येते. नदी उथळ असल्यामुळे मर्यादित आनंद खूप चांगल्या पद्धतीने उपभोगता येतो. अगदी कुटुंबासहित सेफ राफ्टिंगची सोय इथे केलेली आहे. नाविक हे प्रशिक्षित असतात आणि त्यांना हिंदी गाण्यांची खूप आवड असते. आजूबाजूचा परिसर, राजवाडे, राजाच्या जागा, राण्यांसाठी रिझर्व ठेवलेली उद्याने ही पाहत तुम्ही हिमशिखरे पाहत हा राफ्टिंगचा आनंद घेत असता. येथेच मोतीथांग ताकिन रिझर्व, भूतानचा राष्ट्रीय प्राणी ताकिन हा सुद्धा पाहायला मिळतो. रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेत असताना नाविक तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. पक्षी, प्राणी यांची नावेही सांगत असतो आणि शास्त्रीय माहिती देत असतो. येथे उडणारी बदके ही तिबेट आणि चीनमधनं स्थलांतरित करून या दिवसात म्हणजे जानेवारी महिन्यात येत असतात. पारो येथे अध्यात्मावर खूप मोठे काम चालते. पारोचं निसर्ग संपदा ही पाहण्यासारखी आहे. भूतानचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ 10 लाख लोकसंख्या असूनही प्रत्येकाला काम कसे मिळेल, प्रत्येकजण आनंदी कसा राहील याची काळजी घेतली जाते. शिक्षण आणि आरोग्य हे संपूर्णतः फ्री आहे. राजा संस्कृती असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक दुकानात, प्रत्येक घरात राजाच्या कुटुंबाचे फोटो श्रद्धेने जपलेले दिसतील. येथे राजाला एवढे महत्त्व का देतात हे प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच कळते. नदीचे संगम सुद्धा अतिशय पाहण्यासारखे असतात. 2 डोंगरातून, पर्वतरांगातून ग्लेशियरचे पाणी खळाळत येत असते आणि संगमाच्या ठिकाणी हमखास पूल असल्यामुळे पुलावरून छान छायाचित्रे देखील काढता येतात. पारोला गेल्यानंतर प्रत्येकजण आठवणीने बघतो ते टायगर नेस्ट, परंतु इथे जाणे एवढे सोपे नाही. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणपर्यंत जाऊन बरेच पर्यटक परत येतात. काही जण तर खालीच राहतात. पण पर्वतरांगांमध्ये, डोंगरामध्ये बांधकाम केलेले हे काही शतके जुने असलेले अध्यात्माचे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. तिथला मठ हा अतिशय प्रसिद्ध आहे. पण निदान 3 ते 4 तास जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी येथे लागतात. त्यामुळे बरेच पर्यटक या आनंदालाही मुकतात. मात्र पारोचे नॅशनल म्युझियम ता डोझांग हे मात्र खूपच सुंदर आहे. जुनी संस्कृती, तिबेटियन संस्कृती इथे जपलेली आहे. अगदी तुम्हाला पूर्वीच्या काळात दगडांचा वापर शस्त्रांसाठी कसा केला जायचा, धनुष्यबाणाने शिकार कशी केली जायची, थंडी
साठी राखून ठेवणारे पदार्थ कसे उन्हात सुकवले जायचे हे सगळं इथे पाहता येतं. भूतानचा इतिहास, संस्कृती, कला जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आणि विशेष म्हणजे इथे अजूनही पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर केले जातात. भूतान हा पूर्णपणे डोंगराळ देश आहे. हिमालयाच्या कुशीत असल्यामुळे येथील हवामान थंड आणि आल्हाददायक असते. थिम्पू आणि पारो ही दोन्ही शहरे नद्यांच्या काठी वसलेली आहेत. भूतानमध्ये आजही राजेशाही आहे, परंतु आता तिथे लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. येथील संस्कृतीवर बौद्ध धर्माचा मोठा पगडा आहे. भूतान हा जगातील असा एकमेव देश आहे की जो ग्रॉस नॅशनल हॅपीनेस म्हणजे सकल राष्ट्रीय आनंद मोजतो. इथे पैशापेक्षा माणसे आनंदी राहणे महत्त्वाचे असते. नद्यांचे पाणी इतके पारदर्शक असते की नद्यांवरून तुम्हाला तळ सहज दिसत असतो. भूतानच्या प्रवासाचे नियोजन करताना परमिट असणे गरजेचे आहे. त्यासाठी हॉटेल बुकिंग आणि तुमच्या प्रवासाची तिकिटे या गोष्टी देखील कदाचित तपासल्या जातात. इथे विशेष म्हणजे आधार कार्ड वापरले जात नाही, विचारात घेतले जात नाही. मात्र भारत सरकारचे इलेक्शन वोटर्स कार्ड इथे परमिटसाठी उपयुक्त ठरते. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर अधिक जास्त बरे पडते. प्रतिदिन 1200 रुपये घेऊन येथे परमिट मिळते. तुमच्याकडे गाडी असेल तर 4800 रुपये प्रति गाडीसाठी मोजावे लागतात. पण इथला एक नियम तरुणांसाठी किंवा पदवीधर वाटाड्यांसाठी गाईडसाठी आहे, तो म्हणजे प्रत्येक गाडीसाठी स्वतंत्र गाईड घ्यावाच लागतो. तुम्ही केवळ दोघं असाल तरीसुद्धा हा गाईड घ्यावा लागतो. साधारणतः 2500 रुपये प्रत्येक दिवसाची फी या गाईडसाठी भरावी लागते. तो गाईड तुम्हाला इतिहास, संस्कृती सर्व काही मदत करतो. प्रत्येक बुद्ध मठामध्ये जाऊन त्याची माहिती, कोरीव कामाबद्दल, चित्रकलेबद्दल पूर्ण माहिती देतो. विशेष म्हणजे भूतानचे कायदे कानून याची माहिती करून देऊन तुमच्याकडनं ती शिस्त पाळून घेतो. म्हणूनच तर या नद्यांमध्ये एकही प्लॅस्टिकचा तुकडा, कागदाचा कपटा दिसत नाही. अगदी भर पावसातही या नद्या दुथडी भरून वाहत असतात, तरीही स्वच्छ असतात. कुठल्याही नदीचे पाणी तुम्ही सहज पिऊ शकता. भूतानचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे तरंगणारे ब्रिज. आजूबाजूला छोटी छोटी शेतं, विशेषतः भात इथे मुख्यत्वे करून पिकवला जातो. परंतु ऊस, फळझाडे, संत्री, मोसंबी, पपये, अननस, आंबे हे देखील इथे मुबलक प्रमाणात मिळतात. इथली सफरचंद आणि संत्री ही विशेष प्रसिद्ध आहेत. कोणतेही रासायनिक खत यासाठी वापरले जात नाही. भूतानमध्ये जाताना जागोजागी तुम्हाला असे झेंडे दिसतील. बुद्ध प्रतिमांजवळ वस्तू संग्रहालय, ध्यान केंद्र हेही असतात. आणि त्यासाठी विशेष प्रशिक्षित धर्माचे काम करणारे साधू तिथे सतत उपलब्ध असतात. तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शनही ते करत असतात. भूतानच्या वेबसाईटवरून ऑनलाईन सुद्धा तुम्ही परमिट काढू शकता. तुमचा पासपोर्ट तुम्हाला सतत जवळ बाळगावा लागतो. भूतानमध्ये सैनिक कमी आहेत, पोलीस कमी आहेत, तरीसुद्धा कायद्याचे काटेकोर पालन केले जाते. जिथे जिथे चेकिंग पोस्ट आहेत तिथे तुमचा पासपोर्ट, प्रवाशांची संख्या आणि पासपोर्टवरील नोंदी या योग्य प्रकारे तपासल्या जातात. तरुणी या पोलिसांमध्ये विशेष भरती असतात आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते कामं करत असतात. जागोजागी तुम्हाला वस्तू संग्रहालय किंवा काही ठिकाणी मठातही संस्कृती दर्शनासाठी अशा प्रकारे पारंपरिक नाच करून दाखवले जातात. त्यामध्ये तुम्ही देखील सामील होऊ शकता. भूतानची खरी ओळख ही इथला निसर्ग असा आहे. निदान 60% जमीन जंगल संपदेसाठी राखून ठेवलेली आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. शाश्वत विकास शुल्क, सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी
SDF ही मात्र प्रत्येकाला द्यावीच लागते. भारतीय पर्यटकांसाठी ती थोडी कमी आहे, 1200 रुपये इतकीच आहे. इतरांसाठी मात्र जास्त आहे. आणि त्यातूनच पर्यटकांना पुरेपूर आनंद मिळण्यासाठी आणि स्वच्छ सुंदर भूतान दाखवण्यासाठी काटेकोर प्रयत्न सरकारतर्फे, प्रशासनातर्फे केला जातो. वस्तू संग्रहालयात गेल्यानंतर तुम्हाला ह्या उखळी किंवा लोणी काढायचे यंत्र, पारंपरिक पद्धतीने चीज कसे बनवले जाते त्याची माहिती, किंवा खाद्यपदार्थ कसे बनवले जातात त्याची माहिती अगदी आनंदाने दिली जाते. भूतानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कुणीही तुमच्याकडून टीप मागत नाही. तुम्ही बक्षिसी दिली तर नाकारली जात नाही, परंतु कोणती अपेक्षा पर्यटकांकडून हे माहिती देणारे कार्यकर्ते ठेवत नाहीत. खूप छान संस्कृतीची माहिती प्रत्येक वस्तू संग्रहालयामध्ये मिळत असते. परमिटसाठी तुम्हाला 3 स्टार हॉटेलची सक्ती केली जाते. येथील 3 स्टार हॉटेल ही सुद्धा सुंदर असतात, गर्दीच्या ठिकाणी असतात, परंतु याला किमान आंतरराष्ट्रीय दर्जाची सोय सुविधा असते. भूतानमध्ये फिरण्यासाठी स्थानिक गाईड घ्यावा लागतो. फूड-शेलिंग किंवा थिम्पूमध्ये तुम्हाला गाईड हे भाड्याने मिळत असतात आणि त्याचीही यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवली जाते. अनेक स्थानिक टॅक्सी उपलब्ध आहेत. साधारण 12 ते 20 सीटर टेम्पो हे सर्वत्र फिरत असतात, कारण संपूर्ण रस्ता हा घाटमाथ्याचा जंगली आहे. भूतानमध्ये एमा दाशवी मिरची आणि चीजची भाजी अत्यंत प्रसिद्ध आहे. भारतीय जेवणही इथे सहज उपलब्ध होते. इथली मिरची मात्र आपल्यापेक्षा खूपच जास्त तिखट आहे. आपले मसाले आणि गरम मसाले इथे वर्ज्य आहेत, ते त्यांना पचत नाहीत. मात्र मिरचीची पूड घालून बरेचसे खाद्यपदार्थ बनवले जातात. इथल्या खाद्य संस्कृतीवर तिबेटी खाद्य संस्कृतीचा बराच प्रभाव आहे. चायनीज पदार्थ मात्र खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात आणि बनवलेही जात नाहीत. भूतानमध्ये ग्लुलत्रुम नावाचे चलन चालते. 500 रुपयाच्या नोटा सहसा इथे घेतल्या जात नाहीत, पण 100-200 रुपयाच्या, अगदी 10 आणि 20 रुपयाच्या नोटा देखील भारतीय चलनाच्या इथे सहज उपलब्ध होतात, घेतल्या जातात, आदानप्रदान केल्या जातात. मोठ्या शहरात 500 रुपयाच्या नोटा देखील घेतल्या जातात. त्यामुळे स्थानिक चलन घेण्याचा काही अट्टहास करण्याची काही गरज इथे नसते. सरकारी इमारतीत, मंदिरामध्ये जाण्यासाठी स्थानिक लोक पूर्ण कपडे वापरतात. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कपडे हे ड्रेस कोड म्हणून बंधनकारक आहेत. आपल्यालाही पूर्ण कपडे घालूनच मंदिरात प्रवेश मिळतो. टोपी काढावी लागते, चप्पल, बूट काढावे लागतात. काही ठिकाणी तर सॉक्सही काढावे लागतात. परंतु इतर देशांपेक्षा खूप शिथिलता या देशात धर्माच्या बाबतीत आहे. तुम्ही धार्मिक केंद्रात किंवा देवळात गेल्यानंतर शांतता पाळावी, ध्यान करावे, अशी त्यांची अपेक्षा असते. बरीचशी देवळे ही लाकडी स्थापत्यशास्त्राने बनवलेली असल्यामुळे, लाकूड सहज उपलब्ध असल्याने ती देवळे देखील पाहण्यासारखी असतात. वस्तू संग्रहालयामध्ये तुम्हाला बटर टी हा आवर्जून पाजला जातो, आग्रहाने मोफत दिला जातो. आणि त्याबरोबरच स्थानिक तांदूळ भाजून त्याचे केलेले कुरमुरे हे देखील दिले जातात. शेवयांची खीर किंवा उपमा हा देखील तुम्हाला आवर्जून दिला जातो. ही त्यांची पर्यटकांना आकर्षित करण्याची आदरातिथ्याची प्रथा भारतीयांना खूपच आवडते आणि मनमुराद आनंद घेताना भारतीय दिसतात. भूतानमध्ये प्रामुख्याने हिमालयातून उगम पावणाऱ्या वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. मानसा ही सर्वात मोठी नदी असून वांगचू, पुनातसांगचू,
डॅगमेचू अशा अन्य नद्या आहेत. या नद्यांचे संगम तुम्हाला जागोजागी पाहायला मिळतात. चुसझोम हा मात्र महत्त्वाचा संगम तुम्हाला पारोचू आणि वांगचू या 2 नद्यांच्या संगमावर जो पूल आहे तिथून पाहता येतो. पारो आणि थिंपूच्या रस्त्यावर हा संगम असून तिथे तिबेटी, भूतानी आणि नेपाळी शैलीतील 3 स्तूप आजही बघायला मिळतात. येथील निसर्ग सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यटक आपला कॅमेरा सरसावत येथे रमताना दिसतो. पारो विमानतळ हे जगातील सर्वात कठीण आणि थरारक विमानतळापैकी एक मानले जाते. हे विमानतळ उंच डोंगर रांगाच्या मध्ये एका अरुंद दरीत वसलेले आहे आणि शहराला लागूनच आहे. येथे विमान उतरवण्यासाठी वैमानिकाला विशेष कौशल्याची गरज असते. जगातील केवळ मोजक्याच वैमानिकांना येथे विमान उतरवण्याचा परवाना आहे. भूतानमध्ये रेल्वे सेवा नाही. प्रवासासाठी पूर्णपणे रस्त्यांवर अवलंबून राहावे लागते. कोस्टर बसेस आणि टॅक्सी ही सार्वजनिक वाहतुकीची मुख्य साधने आहेत. पर्यटकांसाठी SUV प्रकारच्या गाड्या भारतीय बनावटीच्या मारुती, टोयोटो किंवा अन्य कंपन्यांच्या गाड्या सहज उपलब्ध होतात आणि सर्वत्र दिसत असतात. मात्र दुचाकी अत्यंत कमी असतात. आम्ही देखील पारो शहराजवळील या वस्तुसंग्रहाचा आनंद घेऊन सर्व माहिती घेऊन पुढच्या प्रवासाला निघालेलो होतो. पर्यटकांकडून नकळत कोणत्याही पवित्र स्थळाचा, परंपरेचा अवमान होऊ नये म्हणून गाईड सक्तीचे केलेले आहेत. निसर्गाची हानी टाळण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार वाढण्यासाठी सरकारतर्फे ही अत्यंत कौतुकास्पद अशी तरतूद करण्यात आलेली आहे. गाईडही अत्यंत विनम्र आणि माहिती असणारे प्रशिक्षित असे असतात. येथील स्टोन बाथ हा खूपच प्रसिद्ध आहे. नदीतील पाणी मिनरल वॉटर असते असे सांगून तिथे तापवलेले दगड त्या पाण्यात मिसळले जातात. देवदार पाईन वृक्षाचे टब बाथटब म्हणून वापरले जातात. हा एक अनोखा अनुभव असतो आणि प्रत्येक पर्यटकाने हा हॉट स्टोन बाथ घेतलाच पाहिजे अशी काही ठिकाणे इथे आहेत. पारंपरिक नृत्याबरोबरच धनुर्विद्याही इथे शिकवली जाते. पर्यटकांकडून धनुष्यबाण चालवून घेतले जातात. पावसाळी आणि थंडीची बेगमी म्हणून अनेक प्रकारची फळे, भाज्या या उन्हात सुकवल्या जातात. त्या अशा प्रकारे टांगून ठेवल्या जातात. तुम्हाला त्या विकतही घेता येतात. या पाण्यात भिजवून नंतर त्याचे अनेक अन्नपदार्थ किंवा भाज्या बनवल्या जातात. केवळ भाज्याच नाही तर मच्छी आणि मटणाचे प्रकारही अशाच प्रकारे सुकवून ठेवले जातात. हे भोपळा सुकवून ठेवलेले आहेत. इथे प्लम आणि सफरचंद, मशरूम, मिरच्या, भोपळा व अन्य खाद्यपदार्थ सुकवताना या वस्तू संग्रहालयात दाखवलेले आहेत. हे सर्व बघणे, पाहणे, अनुभवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भूतानमध्ये वज्रयान बौद्ध धर्म पाळला जातो, जो इथल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य प्रकार आहे. झोंग हे भूतानचे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे किल्लेवजा वाडे असून इथे प्रशासकीय कार्यालय आणि मठ असे दोन्हीही असतात. प्रत्येक शहरात ते आहेत. तुम्हालाही ते आवर्जून दाखवले जातात. अर्थात पावित्र्य सांभाळून आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्याची माहिती दिली जाते. दगड रचना, दगडातील कोरीव काम, लाकडातील कोरीव काम, रंगसंगती हे या किल्ल्यातील पाहण्यासारखे असते. प्रत्येक किल्ला हा नदी किनारी असल्यामुळे किंवा डोंगरावर असल्यामुळे पाहणे आवश्यक आहे. हे त्यांचे सचिवालय आहे आणि सचिवालयाच्या जवळच राजाचे राहण्याचे ठिकाण अत्यंत साध्या पद्धतीने राजवाड्यात असते. राजवाड्यावर सोनेरी कळस असतो. राजवाडा अत्यंत लहान आकाराचा पण सुबक लाकडी बांधकामाचा असतो.
भूतानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पवनचक्कीचा वापर करून जशी पीठ काढले जाते तसेच धार्मिक घंटानाद निसर्गाच्या सानिध्यात होण्यासाठी अशी चक्रे मंत्रोच्चार करणारी, दाखवणारी आणि घंटानाद करणारी जागोजागी मिळतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबरच येथे तुम्हाला साळुंकीचा आवाजसुद्धा सतत येत असतो. अनेक रानपक्षी इथे आहेत. तुम्हाला टायगर नेशकडे जाताना किंवा जंगलात थोडी सफारी करताना हे सर्व पक्षी सतत साथ देत असतात. स्थानिक प्राणीही दिसतात, परंतु वन्य प्राणी मात्र खूप कमी आहेत. पाईनची झाडे ही तुम्हाला हिमाचल प्रदेशची आठवण करून देतात. घोडे किंवा खेचरे इथेही आहेत, परंतु इथे कोणत्याही प्रकारची लुटालूट, बार्गेनिंग चालत नाही. जो काही दर आहे तो सर्वांना सारखा आहे. गुराखी, घोडेवाले आपल्याच कामात मग्न असताना तुम्हाला सतत दिसतात. हा मात्र केदारनाथ, बद्रीनाथ, चारधाम किंवा भारतातील धार्मिक स्थळातील घोडेवाले आणि येथील घोडेवाले यांच्यातला मोठा फरक आहे. टायगर नेस्ट पाहिल्यानंतर तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या झोंगमध्ये येता तेव्हा येथील लाकडी काम, येथील शिस्त, भूतानी लोकशैली बघून तुम्ही स्तंभित होऊन जाता. अनेक ठिकाणी तुम्हाला ही लाकडी खिडक्यांची बांधकामे अगदी साध्या साध्या घरातही केलेली दिसतात, ज्यांचे प्रशासकीय ऑफिस येथेच भरते. मात्र तो गजबजाट तुम्हाला अनुभवता येत नाही. शहरात, हॉटेलमध्येही स्थानिक सजावट, कलाकृती, संस्कृती पाहायला मिळते. इथली वास्तुरचना ही सर्वच इमारतींना खूप साम्यवादी आहे. सकाळी उठलात की रात्री -7, -3 असे तापमान होते हे खिडकीतून डोकावल्यावर तुम्हाला जाणवते. तुमच्या कारवर, टॅक्सीवर बर्फाचा एक चादर पडलेली असते. उन्हामुळे ती हळूहळू कमी होताना अनुभवणे हे देखील एक सुखद घटना असते. पुनाका झोंग हा भूतानमधील एक सुंदर किल्ला आहे. पारो विमानतळ हे अशा प्रकारे तुम्हाला जवळून बघता येते. पारो नदीच्या किनारीच हे विमानतळ डोंगर रांगांमध्ये अत्यंत छोटेखानी असून पूर्णपणे सैनिक दलाच्या ताब्यात आहे. येथूनही वाहतूक होते. दिवसातून काही उड्डाणे भारतासाठी याच विमानतळावरून सज्ज होत असतात. पुनाका झोंग बघितल्यानंतर आणि थिंपू येथील सोनेरी रंगाचा प्रचंड मोठा बुद्धा पुतळा बघितल्यानंतर तुम्ही डोचुला पास येथे पोचता. डोचुला पास येथे पुन्हा 108 स्मृतिस्तंभ आहेत. संपूर्ण भूतानमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला 108 या आकड्याची महती कळते. बुद्ध धर्मात किंवा त्यांच्या संस्कृतीत या आकड्याला खूप महत्त्व असते. झेंड्यांची संख्याही अनेक ठिकाणी 108च असते. डोचुला पासवरून तुम्ही हिमशिखरे बघू शकता. या सर्व नद्या, त्यांचे संगम, बुद्धस्तूप हे बघता बघता तुमचे 5 दिवस कधी निघून जातात हे कळत नाही. कुठल्याही प्रकारची फसवणूक येथे सहसा होत नाही. तुम्ही गाडीत वस्तू विसरलात तरी त्या तुम्हाला आवर्जून दिल्या जातात. प्रत्येक वेळेला तुमचे वाहन तपासून कोणी काही विसरले नाही ना याची खात्री प्रामाणिकपणे ड्रायव्हर करून देतो. शिवाय सतत गाईड हा त्याचे परमिट घेऊन फिरतच असतो. तुमच्याकडूनही कायद्याचे पालन केले जाईल, पर्यावरणाचे रक्षण केले जाईल याची विशेष काळजी घेतली जाते.
भूतानमध्ये कोणतीही इंडस्ट्री नाही, औद्योगिक वसाहत नाही, कोणतीही मोठी गोष्ट उत्पादित केली जात नाही. फक्त ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट, शेती उत्पादने आणि लहान सहान वस्तू, हस्तकला यावरच हा देश चालतो. तरीसुद्धा संपूर्ण देशात कुठेही सहसा ट्रॅफिक जॅम दिसत नाही. सिग्नल तोडताना किंवा रांग तोडताना भूतानी ड्रायव्हर दिसत नाही. दरड कोसळण्याची सतत शक्यता असूनही प्रवासामध्ये कुठेही गैरसोय होणार नाही याची काळजी गाईड आणि तुमचे स्थानिक ड्रायव्हर हे घेत असतात. यदाकदाचित तुमच्या नशिबाने वाटेत कुठे दरड कोसळली तर ती यंत्रणेने तातडीने साफ केली जाते आणि घाट रस्ता मोकळा केला जातो. त्यासाठी जागोजागी अशा यंत्रणा सहज उपलब्ध असतात. देश अत्यंत गरीब आहे, तरीसुद्धा लोकवस्ती मात्र अत्यंत विरळ आहे. पण गरिबीचं प्रदर्शन कुठेही दिसत नाही. कुठेही भिकारी गरजूला रस्त्यावर भीक मागताना दिसत नाही. जे कोण बौद्ध भिक्षुक आहेत ते देवळात आहेत. ते सतत अध्यात्माने पूजापाठ करत असतात आणि त्यांच्यापर्यंत सतत फळभाज्या, फळे ही भक्त लोक पुरवत असतात. त्यामुळे त्यांनाही कोणत्याही दानाची अपेक्षा नसते. कुठल्याही मठामध्ये तुमच्या नावाने पावती फाडली जात नाही, व्रतवैकल्पासाठी आग्रह केला जात नाही. शांतपणे तुम्ही त्यांच्या देवळात या, मठामध्ये या, तपश्चर्या करा, ध्यानधारणा करा, एवढीच अपेक्षा असते. जेव्हा दरड कोसळते तेव्हा खूप मोठे मोठे वृक्ष रस्त्यावर आडवे होतात. ते तातडीने कापून बाजूला केले जातात आणि पुन्हा रस्ता पूर्ववत केला जातो. थोडी गैरसोय होते, पण तरीसुद्धा आपल्याकडे एखादा रस्ता महिनोन्महिने दुरुस्त केला जात नाही आणि इथे प्रचंड पर्वतरांगा असूनही 12 तासाच्या आत रस्ते मोकळे केले जातात, वाहतूक थांबवली जात नाही, हे पाहण्यासारखं आहे. जंगलतोडीला बंदी आहे, पण लोकोपयोगी कामासाठी सरकार काही मर्यादित जंगलतोड करून देते. हे सर्व पाहून तुम्ही विस्मयजनक नजरेने त्यांच्या या वेगळ्या वृत्तीकडे पाहत असता. इथे शिकार वर्जित आहे. त्यामुळे स्थानिक लोक मांसाहारी असली तरीसुद्धा बाहेरून मच्छी आणली जाते. ट्राउट नावाची मच्छी इथली प्रसिद्ध आहे. तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी जागोजागी मदत केंद्रे आहेत. तुम्हाला अशा प्रकारे जागोजागी मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेले 108 झेंडे दिसतात. प्रत्येक घरात जवळ असे झेंडे दिसतात. अनेक ठिकाणी तुम्हाला स्तूपची माहिती दिली जाते. या स्तूपांमध्ये प्रवेश नसतो. सर्व बाजूने ती बांधलेली असतात. त्यामध्ये त्या त्या साधूची किंवा त्या त्या सैनिकाची आवडीची वस्तू ठेवलेली आहे असे मागितले जाते. या मानण्यामागे अनेक मौल्यवान वस्तू इथे आहेत हेही जाणवते. परतीच्या प्रवासात पश्चिम बंगालमध्ये शिरताच तुम्ही भारतात आल्याची जाणीव होते. भारतातील अस्वच्छता, शिस्त न पाळण्याची वृत्ती हे तुम्हाला लगेच भूतानची महती सांगून जाते. परतीच्या प्रवासात तुम्हाला चहाचे मळे बघायला मिळतात. हे चहाचे मळे सहकार पद्धतीने किंवा भूभाडे पद्धतीने केले जातात. आता बरेच चहाच्या मळ्यांना मशिनरीचा वापर केला जात असल्यामुळे आसाम, दार्जिलिंगसारखी चहाची खुडणी करणाऱ्या स्त्रिया तुम्हाला या संपूर्ण मळ्यांमध्ये कुठेही दिसत नाहीत. शेवटी भूतानच्या स्तुत्य आठवणी घेऊन तुम्ही परत भारतभूमीवर प्रवेश करता. भूतान का जगापेक्षा वेगळा आहे, तेथील निसर्ग सौंदर्य तुम्ही 4 चौघांना सांगता आणि
आपोआपच भूतानच्या पर्यटनाला तुम्ही मदत करत असता. ही हिमशिखरे कायम लक्षात राहतात. भूतान हा जगातील सर्वात आनंदी देश का आहे? गरीब देश असूनही समाधानी कसा आहे? पैशापेक्षा समाधानाला का महत्त्व आहे ते येथे आल्यावरच कळते. यासाठी प्रत्येकानेच भूतानचा दौरा केला पाहिजे. तिथले जनजीवन अनुभवले पाहिजे. निसर्गाच्या कुशीत गेले पाहिजे.